लक्षच दिलं तर आता मी आपल्या बोलवाडीतून बंटी डावल नाही हां, तर बंटी डावल आता येत्या इलेक्शनसाठी मी आता इथं उभा राहिलेलो आहे. तर आता तुम्ही बघता ही वाट वगैरे कशी आहे ती आता जर निवडून आलं तर तुम्ही सगळी कामं व्यवस्थितपणे करणार. इकडे डायरेक्ट 4 व्हीलर अशी जाणार, डायरेक्ट गाव देवळामध्ये जाईल. असं काही मी खूप काही विचार आहेत माझ्याबरोबर. असे आर्किटेक्ट हे काय बोलतात ते इंटेरियर डिझायनर आर्किटेक्ट हां वेदांत भाऊ पण आहेत. तर त्यांच्या सहकार्यानं म्हणजे काय करता येईल इथे, रस्ता म्हणजे कसा होईल, अजून काय लोकांसाठी सुखसुविधा होतील हे म्हणजे सपोर्ट करणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाने थोडंफार घेऊन आपण करूया. पण असंच एकच हे तुम्हाला सांगतो की चांगल्या बहुमताने निवडून द्या. बाबू बाबू चिन्ह आमचा बाबू आमचा बाबू. बोला बोला. अरे बोल ना. बंटी दादा विजय असो बंटी डावळ्यांचा, विजय असो बंटी डावळ्यांचा. काय काळजी करू नको. तर ते वाजवायला पण सुरुवात करतायत आमचे जे बंटी डावळ यांचे जे आले ते दर्शन घेऊया देवाचं. हे आमचं गाव मंदिर, इथे आम्ही आता जाऊ. हे आमचे रिक्षा आता दर्शन घेत आहेत. तुम्ही ह्यावेळेस पहिल्यांदा उभं राहणार आहेत का यासाठी? हो, ह्यावेळेस पहिल्यांदाच उभा राहतोय आणि बघितलं तर गावाचा खूप काही विकास करायचा आहे आपल्याला. त्या निमित्तानं पाऊल उचलायला लागणार आहे आपल्याला. ठीक आहे रे. आपला ग्रामदेवत यशवंती आई देवीचा आशीर्वाद घेऊन दर्शनासाठी आता आम्ही आलेलो आहे. दर्शन घेऊया, सुरुवात करूया. ठीक आहे चालेल. तर भेटूया थोड्या वेळातच. हे आमचे कार्यकर्त्याचा पाया पडत आहेत. देवांचा आशीर्वाद खूप गरजेचा आहे म्हणून आमचे बघा फोटो काढतो तेव्हाच प्रचारला उभे राहतात. आता नक्की बाबू हे चिन्ह आहे या बाबू याला वोट करा. काय फोटो काढतो फोटो काढले बाबा. विजय असो विजय असो. गावामध्ये बऱ्याच आहे त्या सोडण्यासाठी मी इकडे वाडीतून आपल्या उभा राहिलेला आहे. तर लक्षात द्या विजय असो विजय असो. विजय असो विजय असो. वाजवा रे. विजय असो विजय असो.
डावळ यावर्षी गावातून उमेदवारीसाठी उतरत आहेत, तर यांना तुम्ही प्रोत्साहन द्या आणि सपोर्ट करा. आणि आशीर्वाद द्या. आशीर्वाद द्या. तर लक्षात ठेवूया, चांगल्या बहुमतांनी विजय करा अशी आपली निशाणी बाबू. बाबू